संपला अंधार, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उजेला, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उजेला, लागल्या वाटा दिसाया, लागल्या वाटा दिसाया, शक्ती लाभे चालण्याला, संपला अंधार. वाचिकं सर्वकाम्यं आहाय चंद्रतारादि तं नमः सात्विकं शिवम्. मोरया. काळ होता 1885 सालचा. या काळात फ्रान्समधील समाजावर सगळ्यात जास्त पगडा होता तो चर्चचा आणि स्वतःला जीजसच्या जवळचा म्हणवणाऱ्या फादरचा. कारण स्वतः जीजस फादरशी बोलतो अशी लोकांची श्रद्धा. श्रद्धा की अंधश्रद्धा? काही लोक श्रद्धेच्या बंधनात होते तर काही अंधश्रद्धेच्या. पण याच काळात अशीही काही माणसं होती ज्यांनी स्वतःचा शोध, गरज आणि पॅशन या गोष्टींसाठी ही सगळी बंधनं मोडण्याचं धाडस केलं. ब्लेस यू माय चाइल्ड. मी मिसेस सेरेना माइस्टर. Oh, wife of Daniel Meister. Sorry to hear about him. But no one can change the destiny, my child. By the way, how's your son Joseph? I know Daniel अजून 1 महिना झालाय and I hope he's recovered. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. मला विचार. My husband, I mean, Daniel did not die a natural death. त्याला कोणीतरी मारले. What? How is this possible? I mean, त्याने चर्चसाठी खूप चांगली कामं केली होती म्हणून गॉडने स्वतः त्याला बोलावलंय. गॉडनी नाही, चर्चच्याच माणसांनी त्याला मारलंय. चाइल्ड, आर यू इन युअर सेन्सेस? येस, आय एम टोटली इन माय सेन्सेस. तुम्हाला सगळं कळवायचं. त्याला इथलं काहीच पटत नव्हतं. तुमचे रूल्स, तुमचे रेग्युलेशन्स. यू वर एक्सप्लॉइटिंग द सोसायटी. त्याने एका पत्रात मला हेही कळलं की तो तुमच्या अगेन्स्ट आवाज उठवणार, लोकांना तुमचा खरा चेहरा दाखवणे, तेच त्याचं शेवटचं पत्र होतं. हे बघ, त्याची कर्मच तशी होती त्यामुळे गॉडने त्याला स्वतः बोलावलं. आता तर माझी खात्री पटली की तुम्हीच त्याला मारलात. चाइल्ड, प्लीज गो अवे फ्रॉम हिअर. नाहीतर काय करणार? तेच ना जे माझ्या नवऱ्यासोबत केलं. सांगा ना, सांगा. फादर, फादर, आय वॉन्ट माय सन. फादर, फादर, आय वॉन्ट माय सन. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून महादेव लक्ष्मण डहाणूकर महाविद्यालय सादर करीत आहे एक्सपेरिमेंट. काही नाही. उठ. मॉम, जेवायला काय? ब्रेड अँड पास्ता. मला नकोय. मग नको जेवूस.
मायकलने दिली. तू घेतलीस? नाही, त्यानेच दिली. उतर खाली. नाही, खाली उतर. तुला किती वेळा सांगितलं दुसऱ्यांच्या गोष्टी घरी आणायच्या नाहीत. अगं पण मायकल तर माझा फ्रेंड आहे. तरीही नाही. मग तू घेऊन ये स्वॉर्ड मला. घेऊ आपण. कधी? मॉम सांग ना कधी. म्हटलं ना घेऊ. तू नेहमी असंच करतेस. मागच्या वेळेस पण तू मला हेच म्हणाली होतीस. जर डॅड असेल ना तर त्यांनी मला. मॉम Mom, I'm sorry. Mom, sorry ना. बाळा, आपल्याकडे आता पैसे नाहीयेत. आपण नंतर नक्की घेऊया स्वॉर्ड. प्रॉमिस? प्रॉमिस. पण आता ती स्वॉर्ड जाऊन देऊन यायची. As you say, Almighty. Michael, take your sword back. Yeah. येस. फादर, माझ्या मुलाला रेबीड कुत्रा चावलाय. त्याची अवस्था फार वाईट आहे. नीड युअर हेल्प. तुझी मदत मीच काय, जिजस सुद्धा करणार नाही. फादर, जे काय झालं ते प्लीज विसरा. मी पाहिजे तर माफी मागते. जोसेफ जेव्हा माझं कोणीच नाही हो. तुझ्यासाठी दारं तेव्हाच बंद झाली जेव्हा तू आमच्यावर संशय घेतलास. सो गेट लॉस्ट. जोसेफ वाचणार. मी त्याला तुमच्याशिवाय वाचवून दाखवणार. जोसेफ कसा? मला वाटतं तुम्ही त्याला इथून नेलेलं बरं. आम्ही तुमच्याकडे खूप होप्सने आलो. हे बघा, हे बघा, त्याला एक रेबीड कुत्रा चावला. आणि रेबीजवर माझ्याकडेच काय, अख्ख्या जगात कोणाकडेच वॅक्सिन अवेलेबल नाही. दॅट्स वाय आय एम सॉरी टू से, बट दुसरा काहीतरी मार्ग असेलच ना. ऍक्च्युली एक मार्ग आहे. पॅरिसमध्ये एक केमिस्ट आहे, लुई पाश्चर. लुई पाश्चर? हो, सध्या त्या रेबीज वॅक्सिनवर रिसर्च करतात. ते कदाचित तुम्हाला हेल्प करू शकतील. लुई, ब्रेड संपलाय. आज आपल्याला फक्त पास्ता खावा लागेल. तुला सांगणार आहे? हो, पास्ता करपलाय. मी एक सर्जन आहे, कुक नाही. चले, 5 मिनिटात जेवण रेडी कर. माइल 5 मिनिटात ये. चल. माइल Who is that? Who is that stupid bastard? हे बघा, तुमच्या मॅजिक ट्रिक्स बंद करा. फादरचे सगळे वर्ड्स रेबीजवर उपचार आहेत. Please don't say that. तुमचा तो फादर, त्याचे ते सिक्रेट वर्ड्स, दिस इज ऑल बुलशिट. याच्या मना आजवर कधी कोणी वाचलाय तर उद्या पण कोणी वाचणार आहे. मग कोण वाचवणार आहे त्याला? तुम्ही? तुमची 2 औषधं आणि 4 बँडेज. मिस्टर पास्टर,
मास्टर यू आर नॉट जीजस. नो जीजस, आणि मला व्हायचं सुद्धा नाहीये. हे बघा मिस्टर पास्टर, मी तुम्हाला आठवड्यात ना तिसऱ्यांदा होतंय. आता तरी थांबव. Come on, Emile. Don't lose hope. Look at this. ओ माय गॉड, मस्त आहे. काय? I'm not going to tell you. लुई, प्लीज. No. ओके, सॉरी. सॉरी. Thank you. Emile, रेबीड कुत्र्याचा सलाइवा. रेबीड कुत्र्याचा सलायवा? लुई, तू तुझ्या एक्सपेरिमेंटसाठी एका कुत्र्याचा जीव घेतलायस? Emile, are you mad? वाटेल ते काय बडबडतोय सर? हा, तेच म्हटलं. तू असं धाडस मी करणार? एका जिवंत कुत्र्याच्या तोंडात हात घालून आणलाय. एका जिवंत कुत्र्याच. सिरियसली? लुई, तू वेडा झालायस. मला सांग, हे असे सलावा कलेक्ट करून तू काय करणार आहेस? मी तुला काल काय सांगितलं होतं? आधी आपल्याला एका पेशंटची गरज आहे. एक्झॅक्टली, दॅट इज माय पॉइंट. आधी आपल्याला एका पेशंटची गरज आहे. बरोबर आहे. गुड बॉय. जो आपल्याला कधीच मिळणार नाहीये. का नाही मिळणार? का मिळणार? एक्झॅक्टली माय पॉइंट. मागच्या वेळी तू त्या डेव्हिडला घेऊन आला होतास, आठवत आहे ना काय झालं होतं? त्याच्या बायकोनी लॅबची किती तोडफोड केली होती आणि आपल्याला मारलं, ते वेगळंच. मी स्वतः एक सर्जन आहे, पण 2 सर्जरी मलाच करून घ्याव्या लागल्या होत्या. काय हसतोस काय रे? अरे डोंट वरी, तुझ्या पुढच्या सगळ्या सर्जरीचा खर्च मी करतो. चल. तू मला पैसे देणार आहेस? हो येस, ऑफकोर्स. लुई, मला जर पैशांचा एवढाच मोह असता ना, तर मी तुझ्या बरोबर इकडे चकाट्या पिठत बसलो नसतो. Emile, I'm sorry. Sorry. लुई, लुई, ऐकतोय, बोल. हे बघ, मला असं वाटतंय आपण पेशंट आणू शकत नाही. एखादा पेशंट जर स्वतःहून कसा येणार आहे? तुला वाटतंय त्या डेव्हिडच्या इन्सिडेंट नंतर कोणी येईल? येऊ शकतो. एखाद्याकडे जर खरंच हिंमत असेल तर तो येईल. एक्झॅक्टली, हाच तर प्रॉब्लेम आहे. कोणाकडेच हिंमत नाही. एमाईल, आपल्याला ना एका पेशंटची गरज आहे. त्या पेशंटवर आपण आपला एक्सपेरिमेंट करू आणि मग आपल्याला कळेल आपला एक्स बरोबर आहे का चुकीचा. पण जर तुझा हा एक्स चुकला तर त्या जीव जाईल. आणि जर बरोबर आला तर? तुला माहिती आहे रेबीजमुळे किती माणसं मरतात आणि यावर कोणाकडेच उपचार नाहीये. इमॅजिन, फ्रान्स काय अख्ख्या जगातून रेबीज नाही सावली. रेबीजमुळे कोणाचा जीव जाणार नाही. हे माहीत, आपल्यामुळे लोकांचा जीव वाचेल. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला आणखीन एका पेशंटची गरज आहे. दॅट्स इट. वा, थँक्यू. मस्त आहे. क्या बात. मिस्टर पाश्चर, तुम्ही नक्की काय करताय मला सांगाल का? Am I this would get them off and go. शांती बाळ, काही प्लीज तुम्ही सांगा एक मिनिट थांबा.
शांत लुई मॉर्फिन रेडी. गेट इट क्विक नाउ. Mrs. Meister. Mrs. Meister. बसा. Sit down. आतासा मी त्याला मॉर्फिन दिलंय त्यामुळे तो शांत आहे, पण एकदा त्याचा इफेक्ट संपल्यानंतर तो तो वाचेल पुन्हा- ना. मिसेस माइस्टर, एका 12 वर्षाच्या मुलाला 14 ठिकाणी रेबीड कुत्रा चावलाय. सो द सिच्युएशन इज क्रिटिकल. मी तुम्हाला घाबरवत नाहीये, पण जोसेफच्या केसमध्ये प्रॉब्लेम हा आहे की त्याच्या बॉडीतला रेबीज व्हायरस त्याच्या WBC पेक्षा जास्ती स्ट्रॉंग आहे. त्यामुळे तो रेबीजशी फाईट करू शकत नाही. या 14 दिवसांच्या ट्रीटमेंटमध्ये आम्ही त्याच्या WBCला ट्रेन करू, ज्यामुळे तो त्या व्हायरसशी फाईट करू शकेल. तुम्हाला प्रश्न पडला असेल की कसं, तर त्याच व्हायरसचं एक अँटीबायोटिक बनवून आम्ही दररोज जोसेफला इंजेक्ट करू. डे बाय डे त्या इंजेक्टेड व्हायरसचं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढेल आणि ॲट द 14th डे आम्ही त्याला सगळ्यात हायली कॉन्सन्ट्रेटेड व्हायरस इंजेक्ट करू. इफ ही रिस्पॉन्स वेल, जोसेफची रिकव्हरी ही 14व्या दिवसापासूनच स्टार्ट होईल. पण जर त्याने रिस्पॉन्ड नाही केलं तर त्याचा जीव जाऊ सुद्धा शकतो. मिसेस माइस्टर, शेवटी फायनल कॉल हा तुमचा असणार आहे. तुमच्या होकाराशिवाय कुठलंही पाऊल उचलला जाणार नाहीये. Emile, let's start the treatment. Day 2, color light pink. टेम्परेचर 97 Fahrenheit. वॉमिटिंग. Not a single time. त्याने काही खाल्लं? हो, जेवणच आता. आपण घरी घरी जाणार. जाऊ, तू आधी जेव. ब्रेव जोसेफ. ओके, नेपोलियन. लुई, जोसेफचे रिपोर्ट्स. आपल्याला ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. ही सफरिंग फ्रॉम हायड्रोफोबिया. लुई, जर तुला ही खिडकी निर्धास्तपणे उघडायची असेल तर तुला तुझे एक्सपेरिमेंट्स थांबवावेच लागतील.
शांत हो. काम डाऊन. काका. मिसेस मास्टर, एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा यू स्टिल हॅव फेथ इन गॉड? मधल्या काळात विश्वास उडाला होता, पण आता तुमच्यामुळे परत आला. थँक्यू. पण मी तुम्हाला माझ्या प्रयत्नांपलीकडे कुठल्याही गोष्टीचा अश्युरन्स देऊ शकत नाही. ऍटलीस्ट यू आर ट्राइंग युअर बेस्ट. हो, पण माझा बेस्ट त्याच्यासाठी कितपत चांगला आहे याची मला जरा सुद्धा कल्पना नाहीये. मिसेस माइस्टर, आय एम सॉरी. म्हणजे माझ्याकडे एक्झॅक्ट सोल्युशन नसताना मी तुम्हाला इतकी मोठी रिस्क घ्यायला भाग पाडली. निर्णय माझा होता आणि तसे स्वतःला सोसायटीच्या गाईड समजणाऱ्यांनी काय केलं? मला बाहेर फेकूनच दिलं. जेव्हा माझा मुलगा तडफडत होता, मला मदतीची गरज होती, तेव्हा तुम्हीच आम्हाला आधार दिला. यू गिव्ह अस होप. त्यावेळेला जर मी तिथेच थांबले असते तर माझ्या डोळ्यात देखत जोसेफचा मास्टर, ते इकडे सुद्धा होऊ शकतं. हो, पण त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी असलेला कुठला तरी ऑप्शन ट्रायच नाही केला. याचा रिग्रेट नसेल. अँड आय नो जोसेफ वाचणं जेवढं माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, तेवढंच त्याला वाचवणं तुमच्यासाठी. मिसेस माइस्टर, काल आणि परवा त्यांनी ज्या पद्धतीने रिस्पॉन्ड केला त्यावरून मला तरी फक्त 5च दिवस झाले. अजून 9 दिवस आहेत माझ्या नेपोलियनकडे त्याचं युद्ध जिंकायला. हॅव फेथ. मिसेस माइस्टर, मी फेट ठेवून काहीही यू होणार प्लीज नाही. कंटिन्यू विथ युअर ट्रीटमेंट. मी आहे तुमच्या सोबत. नाही चालणार. म्हणजे ह्या पुढची ट्रीटमेंट ही खूप डिफिकल्ट असणार आहे आणि त्याचा जोसेफला आणि तुम्हाला दोघांनाही खूप त्रास होऊ शकतो. सो आता ड्युरिंग द ट्रीटमेंट माझ्या आणि एमाईल शिवाय इकडे कोणीही राहू शकत नाही. आर यू शुअर? तो माझ्याशिवाय ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करेल? येस येस. जाणं खरंच गरजेचं आहे का? मिसेस माइस्टर, हॅव फेथ.
जोसेफची काळजी घ्या. तो माझ्याशिवाय कधीच एकटा नाही राहिला. मिसेस माइस्टर, सावकाश बस लुई, फक्त 2 दिवस झाले तुला आणि हॉस्पिटलमध्ये असताना प्रत्येक गोष्ट मी तुला नीट कळवायचो. हे बघ, जोसेफ व्यवस्थित आहे, तू स्वतःची काळजी घे. हो, आणतो. लुई, बस. हो 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 हो. तू काय खाणार आहेस? नाही, घाबरू नको, मी बाहेर ना मागवतो. जोसेफ,
Joseph, I have something for you. Joseph. Joseph. चला झोपतो. कशाला हे सगळं करतोस? लुई, हे बघ, आतापर्यंत नाही झालं, पण यापुढे तो व्हॉलेंट होऊ शकतो. आणि आज 10वा दिवस. वी कांट टेक रिस्क. एक विचार आपण बरोबर करतोय का? अरे काय शोधतोय? लुई, माझी प्रोसिजरची फाईल सापडत नाही. अरे इकडेच तर रे. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूपच चांगली इम्प्रुव्हमेंट आहे. व्हेरी गुड. माझा सुरुवातीला विश्वासच बसेना, म्हणून मी 2दा-3दा परत टेस्ट करायला गेलो. सॉरी, पण खरंच रिझल्ट फारच अनएक्सपेक्टेड आहे. नो 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 माइंड, दिस वॉज एक्सपेक्टेड. काही काय 8 दिवसात एवढी चांगली इम्प्रुव्हमेंट कसं शक्य आहे? अरे हे 8 दिवस कुठे, आपण 13 दिवसांपासून जोसेफची ट्रीटमेंट करतोय. सो एवढी इम्प्रुव्हमेंट मला तरी वाटलं. मी तुझ्या रिपोर्ट्स बद्दल बोलतोय. बरं, जोसेफचं काय? परवापेक्षा बेटर. तुला माहितीये काल जोसेफ व्यवस्थित पाणी प्यायलाय, पूर्ण 1 ग्लास, आणि तो ओकला पण नाही. आय फील he is no longer suffering from hydrophobia now. गेल्या 2 दिवसांपासून he is responding so well to our treatment. जर तो असंच रिस्पॉन्ड करत राहिला ना, तर आय एम डॅम शुअर की within 15 days he will get completely recovered out of. Am I? I think we should double the concentration. What? Yes. लुई, जर तू कॉन्सन्ट्रेशन डबल केलंस तर त्याला सहन नाही होणार. But he is responding well now. हे बघ, अशा छोट्या मोठ्या इम्प्रुव्हमेंट्स आधी पण झालेत. तुला आठवतं ना, जेव्हा तू त्या डेव्हिडला घेऊन आला होतास, 5 दिवसांपर्यंत तो बरा होता. नंतर त्याची काय अवस्था झाली? I know. But it's the 13th day. We have to do it now. आपण आता रिस्क नाही घेणं तर कधी घेणं? तू घे रिस्क, मी ही रिस्क घेणार नाही. मी याचा जीव धोक्यात नाही घालू शकत. अरे पण
आपण याला ट्रीट नाही केलं तर त्या मुलाचा जीव तसंही धोक्यात आहे. पण जर आपण याला ट्रीट केला आणि काही झालं तर ती जबाबदारी आपल्या दोघांची असेल आणि मला ती रिस्क परत घ्यायची नाही. सॉरी. आपण आपला एक जवळ जवळ शोधलाय. एक्स. येस एम आय एक्स. प्रत्येकाच्या आयुष्यात असतो हा एक्स. जेव्हा तू पहिल्यांदा सर्जरीसाठी सिझर उचलली होतीस ना, दॅट वॉज युअर एक्स. आणि ज्या दिवशी मी ठरवलं की मी रेबीजवर व्हॅक्सिन शोधणार, दॅट वॉज माय एक्स. फरक फक्त एवढाच आहे की मला माझा एक्स बरोबर प्रूव्ह करायला जरासा वेळ लागतोय बस. हो लुई, पण जेव्हा माझा एक्स चुकतो तेव्हा लोक माझा जीव घ्यायला येत नाही, माझ्या खिडक्यांवर दगड मारत नाही. हे बघ, तुझ्या या व्हॅक्सिनला लायसन्स नाही, त्यामुळे उद्या याचं जर काही बरं वाईट झालं तर फ्रेंच रिपब्लिक तुला बुलेटिन देईल. यू विल बी बिहेडेड. अच्छा, म्हणजे या भीतीमुळे तुझ्या मुलाला असंच सोडणार? तेव्हा भीतीचा प्रश्न नाही. जवळ जवळ शोधलाय, इतके दिवस प्रयत्न करतोय, त्या मुलाच्या मागच्या वेळी केला होतास ना प्रयत्न, काय साध्य केलंस? वाचवू शकलास त्या मुलीला? नशीब समज ती मुलगी अनाथ होती, तिचं कोणी नव्हतं म्हणून आपण वाचलो. अरे बट इफ दिस टाइम ओव्हर व्हॅक्सिन इफ अँड देनच्या कॉन्सेप्टवर तू एका मुलाचं जीव धोक्यात नाही घालू शकत. माहीत असं काही होणार. हे सगळं याच्या आईला पटेल, मला नाही. जोसेफ, जोसेफ उठ. जोसेफ उठ 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 उठ. असं रडायचं नाही. शांत हो, शांत हो, शांत हो. काम काम. Get well soon, Joseph. And you too. जोसेफ, मी तुला खूप त्रास दिलाय ना? मी पण ना. अरे नाही रे, आता फक्त एकच दिवस. तुला माहिती, उद्या क्रिसमस आहे. म्हणजे सॅन्टा मला गिफ्ट देणार? कदाचित मला पण.
issues, gives you happiness, love and joy. Sorry, याला जरा लेट झालं. काय ना हवे तेवढा ट्रॅफिक होता. तू नॉर्थ पोलला आलास ना की माझ्याकडे तिकडे एवढे गिफ्ट आहेत ना, जे पाहिजे ते घे. थँक्स मॉम. जोसेफ, जोसेफ काय झालं बा? जोसेफ उठ ना. जोसेफ, जोसेफ. प्रयोग, एक्सपेरिमेंट, एक कॉम्प्लिकेटेड भानगड. एक्स बरोबर म्हणजे यू आर अलाइव्ह आणि एक्स चुकीचा म्हणजे यू आर डेड. जोसेफ! जोसेफ नाही, नेपोलियन. नेपोलियन बोनापार्ट. नो पेन, नो विक्ट्री. 14 दिवसांच्या ट्रीटमेंट नंतर आणखी 30 दिवसांनी जोसेफ बरा झाला. मग तो बघ कोण? With all the pain, Mr. Pasteur, Joseph and his mom got their victory. जोसेफच्या आईला तिचा जोसेफ आणि पाश्चरला त्याचा योग्य तो एक्स मिळाला, ज्यामुळे येणाऱ्या काळात बऱ्याच लोकांचा जीवही वाचला. काळ बदलला. अजूनही असे बरेच एक्स शोधले गेले, जात आहेत आणि जाणार आहेत, जे शोधताना त्या प्रत्येकाला विविध संकटांना सामोरं जावंच लागतं. ते ती सहन करतात, म्हणूनच शोधू शकतात त्यांचे एक्स आणि पूर्ण होतात त्यांचे एक्सपेरिमेंट्स. मी 50 वर्ष नाटक बघतोय, इतका अप्रतिम प्रयोग आयुष्यात बघितला नव्हता. आपल्याला विज्ञानाचा प्रसार करायचा आहे, त्याच्या पाठीमागे आपली ठाम भूमिका आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपला देश खूपच गरीब आहे आणि त्या गरीब देशाला जर आपल्याला थोडं तरी श्रीमंत करायचं असेल, गरिबी घालवायची असेल, तर विज्ञान तंत्रज्ञानाची गरज आहे. आणि हे विज्ञान तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचायचं असेल तर हा पण आपला एक एक्सपेरिमेंट आहे. ज्यावेळेला आपला स्वातंत्र्य लढा होता त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी गणेश जयंती सुरुवात केली, गणेश चतुर्थी उत्सव. इतर काही सामाजिक चालीरूढी असू देत किंवा कुठलीही चळवळ असू देत, आपल्या महाराष्ट्रामध्ये नाटकवेडाची परंपरा आहे आणि ती परंपरा वापरून आपल्या समाजधुरीणांनी पथनाट्य किंवा एकांकिका वापरून ती चळवळ पुढं नेली आणि यशस्वी करून दाखवली. आपल्याला हे सायंटिफिक टेम्पर, ही चळवळ पुढं न्यायची आणि यशस्वी करायची, त्याच्यासाठी हा प्रयोग. धन्यवाद. मी या ढाणूकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं मनापासून खूप खूप कौतुक करतो.
कोणीतरी ओळख करून देऊ द्या आणि लेखन आणि हे तर कोणी केलं तर. नमस्कार, मी दीपक घोगळे. आमची ही अख्खी डहाणूकर कॉलेजची टीम आहे. एकेकाची ओळख करून देतो. वीणा जनाज, अनिरुद्ध मोरे, सिद्धेश पुजारे, हां हो सांगतो. ओमकार नादावडेकर, अमेय चव्हाण, अमेय कोंडविलकर. अमेयने म्युझिक ऑपरेट केलं होतं. त्यानंतर कनिका, अश्विनी देवलकर, विशाल सोनावणे, प्रणित म्हस्कर, अनिकेत परवडे, तिकडे कोपऱ्यात जय पालव, त्याच्या बाजूला ओमकार कातवणकर, याचे ज्यांनी कॉस्ट्युम्स केलेत ते गीता घाग आणि तिच्या मागे जी आहे ती रिचा पितळे. तिच्या बाजूला आहे ती प्राजक्ता म्हस्कर. यशोमान आपटे, झालं. हां, आता या नाटकाची कास्ट: कुणाल शुक्ल ॲज अ लुई पाश्चर, त्यानंतर शुभ्रत प्रभाकर सिंग एमाइल रॉक, त्यानंतर क्षितिजा गावडे जोसेफ, त्यानंतर जोसेफच्या आईचा रोल केला आहे ती वेदांगी कुलकर्णी. आणि मी एक छोटासा डॉक्टरचा रोल केला होता, दीपक घोगळे. हां, आता या नाटकाचे, या एकांकिकेचे दिग्दर्शक कुणाल शुक्ल आणि भावेश सुरते. आणि भावेशने या नाटकाचं लेखन पण केलं आहे. आमचा प्रयोग बघायला एवढी गर्दी केल्याबद्दल आमच्या सगळ्या डहाणूकरच्या टीमकडून खूप खूप आभार. सर्व विज्ञान प्रेमींतर्फे आणि मराठी विज्ञान परिषदेतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप यशस्वी व्हा. थँक्यू सो मच.